पाकिस्तानला वारंवार इशारे देऊन सुद्धा पाकिस्तान ऐकत नाही म्हटल्यानंतर लढाई आर या पारची नाही तर सिर्फ पारची आहे आणि म्हणूनच संपूर्ण देश आता एकच मागणी करतोय, लढाई पारची, पाकिस्तान पारची। भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना पाणी पाजल्यानंतर आता देशभरात मोठा जल्लोष सुरू झालाय। भारतानं पाकिस्तानची नांगी ठेचल्यानंतर बीएसएफच्या जवानांनी आनंद व्यक्त केला। मात्र जोपर्यंत पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार होत नाही तोपर्यंत बदला पूर्ण होणार नाही अशी प्रतिक्रिया या जवानांनी दिली। तर त्याच वेळेला सीआरपीएफच्या जवानांनी सुद्धा भारतीय हवाई दलाच्या कामगिरीचं जबरदस्त कौतुक केलं। सिविलियन के लिए संदेश है कि हमें सपोर्ट करें और विश्वास रखें हम पर कि समय पर कार्रवाई होगी, और कार्रवाई के लिए थोड़ा टाइम लगता है और एक प्लानिंग की ज़रूरत होती है, तो उस हिसाब से कार्रवाई की जाती है। जैसा अभी आपने देखा कि 12 दिन के अंदर में जो कार्रवाई की वो एक प्लानिंग के तहत की गई है, वो होता है। अरे ये बीच में इधर आए ना जवानों का अलबेलों का मस्तानों का इस देश के यारों क्या कहना है, देश है दुनिया का कहना। देश है वीर जवानों का अलबेलों का मस्तानों का इस देश के यारों क्या कहना है, देश है दुनिया का कहना। छाती वीरों की यह बोली साले हीरों की, यह बोली सकले हीरों की, यह बोली सकले हीरों की। इस देश के यारों का कहना, यह देश है दुनिया का कहना, यह देश है दुनिया का कहना। भारत माता की जय। प्रत्येकाच्या मनात असलेला पाकिस्तानबद्दलचा संताप अक्षरशः धुमसत होता। नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या कॉलेजच्या विद्यार्थिनी गायत्री जोशी हिनं सुद्धा आपल्या भावना कवितेतून व्यक्त केल्या। हल्ला झाला काल सीमेवर, घाव पडला भारतीयांच्या उरावर। 42 गेले, 44 गेले, 60 गेले, गणती अजून वाढतच आहे, पण घरच्यांचे अश्रू मात्र थांबत नाहीयेत। कितीही भ्याड हल्ले केले तरी देशातल्या वीरांगना अजून मेल्या नाहीयेत, आणि वेगवेगळ्या क्षेत्रात असलो तरी देशातल्या कर्त्यांनी अजून हातात बांगड्या भरल्या नाहीयेत। देश नाही फक्त भारत माता म्हणतो तिला, वाकडी नजर टाकलीस आता फोडून काढतो तुला। लक्षात ठेव शेंडी मोकळी आहे तोपर्यंत ब्राह्मण, आणि शेंडीला गाठ मारली की क्षत्रिय होतो आम्ही। लक्षात ठेव शेंडी मोकळी आहे तोपर्यंत ब्राह्मण, आणि शेंडीला गाठ मारली की क्षत्रिय होतो आम्ही। शापादपी शरादपी घावही घालतो आम्ही। आपल्यातलाच वेगळा झालेला तुकडा म्हणून इतकी दिवस सोडून देत होतो तुला, पण जास्त उडायला लागला की बापही मारतोच की पोराला। युद्ध होतील, हल्ले होतील, आता जीव पणालाही लागणार। युद्ध होतील, हल्ले होतील, आता जीवही पणाला लागणार। पाकरूपी महिषासुराचा आता वध होणार। हा आहे जोश सर्वसामान्य तरुणांमधला, हा आहे जोश सर्वसामान्य भारतीयातला। भारतानं पाकिस्तानवर हवाई हल्ला करून दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त केल्यामुळे नागरिकांनी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून जल्लोष केला। मुंबईच्या भेंडी बाजार परिसरात अंजुमन इस्लाम या संस्थेनं लाडू वाटून आणि फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला, तसंच जोरदार घोषणाही दिल्या। तिकडे छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या बाहेर असलेल्या सेल्फी पॉइंटवर कॉलेजमधली तरुणाई एकत्र जमली होती आणि या सगळ्यांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या। या तरुणाईला इथं पाहून मुंबईकर स्वाभाविकपणे इथं काही क्षण थांबला आणि त्यानं सैनिकांच्या प्रति आदर व्यक्त केला। आज सकाळपासूनच मुंबईकरांना रस्त्यावर उतरून जल्लोष केल्याशिवाय राहावलं नाही, कारण भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी मुंबईचे अनेक रस्ते दणाणून गेले। भारतीय सैन्यानं यापुढे सुद्धा अशाच प्रकारची लष्करी कारवाई करावी, देशभरातली जनता सैन्याच्या बरोबर असेल अशा प्रकारच्या भावना नागरिक व्यक्त करतायत।
तिकडे भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनं भारतीयांच्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रभक्तीचं स्फुल्लिंग चेतलंय. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोरच्या सेल्फी पॉइंटवर विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन तसंच वेगवेगळे प्ले कार्ड्स हातात घेऊन भारतीय लष्कराला शुभेच्छा दिल्या. तिकडे मुंबईकरांच्या प्रमाणेच मुंबईच्या विविध भागात अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. घाटकोपरच्या असलफा परिसरातल्या नागरिकांनी ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केला. तो पाकिस्तानचं नाक कापल्याचा. भारत माता की जयच्या घोषणांनी हा सगळा परिसर दणाणून गेला. यासोबतच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ही एक फक्त झाकी आहे, कराची अभी बाकी है अशा घोषणा द्यायला इथली तरुणाई विसरली नाही. तिकडे अंबरनाथमध्ये युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि ढोल ताशांच्या गजरात पाकिस्तानवरच्या बॉम्ब हल्ल्याचा आनंदोत्सव साजरा केला. तिकडे कल्याण डोंबिवली सुद्धा याला अपवाद राहिले नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसैनिकांसह सर्वसामान्य डोंबिवलीकर रस्त्यावर उतरले होते. डोंबिवलीच्या शिवाजी महाराज पुतळ्याला हार घालून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाकिस्तान मुर्दाबाद, भारतीय जवानांचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. सर्व देशवासीय भारताची जनता ही देशातल्या सैनिकांच्या पाठीशी सदैव उभी असेल असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. तिकडे नवी मुंबईतल्या वाशीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. यावेळेला पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच मिठाई वाटून फटाकेही फोडण्यात आले. यावेळेला रस्त्यावर उतरून लोकांनी पेढ्यांचं वाटप केलं उत्स्फूर्तपणे. तर कार्यकर्ते मोठ्या डौलानं आणि अभिमानानं तिरंगा ध्वज फडकवत होते. इकडे नाशिक जिल्ह्यातलं सैनिकांचं गाव म्हणून ओळख असलेल्या वडाळी भोई या गावात उत्स्फूर्त जल्लोष पाहायला मिळाला. याच गावात शहीदांची संख्या मोठी आहे, त्यामुळे या जल्लोषाला एक वेगळ्याच प्रकारचा अर्थ आहे. आपण पाहत आहोत गावातल्या मुख्य रस्त्यावर नागरिकांनी अक्षरशः फटाक्यांच्या माळा फोडल्या आणि पाकिस्तानच्या प्रति आपला तीव्र संताप व्यक्त केला. तिकडे नागपूरच्या प्रहार सैनिकी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी पाकिस्तानला भारतीय वायुदलानं दिलेल्या जोरदार प्रत्युत्तराबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त केलं. सैनिकी शाळेतल्या प्राथमिक शाळेतल्या तसंच माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. तिकडे नाशिकमध्ये सुद्धा भोसला मिलिटरी स्कूलमध्ये अशाच प्रकारचं एक जबरदस्त वातावरण पाहायला मिळालं. भोसला मिलिटरी स्कूलमधले सगळे विद्यार्थी इथलं युद्धाचं भारताच्या विजयाचं प्रतीक असलेल्या रणगाड्यावर उभे राहिले होते आणि त्यांनी भारतीय सैनिकांच्या करता जोशपूर्ण घोषणा दिल्या. भारतानं केलेल्या हवाई हल्ल्याचा सर्वत्र जल्लोष साजरा केला जातोय. तिकडे वर्ध्यात सुद्धा ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळेला पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देखील देण्यात आल्या. तिकडे बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यात तरुण कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पाकिस्तानच्या वर झालेल्या सर्जिकल स्ट्राईक 2चा आनंद व्यक्त केला. तसंच स्थानिक राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हवाई हल्ल्यांचं जोरदार स्वागत आणि समर्थन केलं. यावेळेला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरून या आनंदोत्सवात भाग घेतला.
आज सकाळी पुलवामाचा बदला घेतल्याचं वृत्त येताच मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या सर्वच ग्रामीण भागात नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपला आनंद आणि समाधान व्यक्त केलं. अनेक ठिकाणी फटाके फोडण्यात आले. भारत माता की जय, वंदे मातरम, जवानो तुम्हें सलाम अशा घोषणांनी सगळा परिसर दुमदुमला. भारतीय लष्करानं पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा बदला घेतल्याचं कळताच हिंगोली शहरातल्या गांधी चौकात नागरिकांनी फटाके फोडले. तिरंगा हातात घेऊन मोठी घोषणाबाजी करत कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक इथे एकवटले होते. यावेळेला वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. भारतीय वायुदलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या बद्दल शिवसेनेच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यात समाधान व्यक्त करत फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. तसंच अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे पेढेही वाटले आणि आपल्या जवानांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञताही व्यक्त केली. पुलवामा इथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा वचपा वायुदलानं काढल्यानं सर्वसामान्य नागरिक आणि शिवसेनेच्या वतीनं इथे मिठाईचं वाटपही करण्यात आलं. निवृत्त एअर मार्शल शिरीष देव यांनी या हल्ल्याचं विश्लेषण केलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी. हे जे 12 एअरक्राफ्ट जे आतमध्ये गेले मिराजेस, दे वर द वन्स वर डिलिव्हरिंग ऑर्डिनन्स, रिलीजिंग द वेपन्स. पण नक्कीच अवॅक्स आणि दुसरे एस्कॉट्स वगैरे आजूबाजूला असतील. त्यांच्या धाकाने पाकिस्तानी एअरफोर्सने काहीच केलं नाही. म्हणजे फक्त स्क्रॅम्बल वगैरे केले, पण दे डिड नॉट कम फॉरवर्ड टू एंगेज. त्यामुळे मला असं वाटतं की ते काहीतरी करण्याच्या प्रयत्नात असतील आता. प्लॅनिंग अँड प्लॉटिंग विल बी ऑन टू सी इन सम मॅनर टू सेव्ह फेस, विच इज अ टिपिकल वे ऑफ रिॲक्टिंग बाय पाकिस्तान. मिराजबद्दल काय सांगाल? एरोक्राफ्ट जे आहे त्याच्याबद्दल टेक्नॉलॉजी आणि त्याची वैशिष्ट्य काय आहे? मिराज आपल्याकडे म्हणजे चांगलं जुनंच एअरक्राफ्ट आहे, अगदी नवीन नाही आहे. पण आपण काय केलं, आपण या एअरक्राफ्ट मॉडिफाय केलं आणि अपग्रेड केलं आहे. त्याच्यामध्ये नवीन रडार आहे, त्याच्यामध्ये नवीन वेपन्स आहेत आणि सम सिस्टम्स ऑल्सो न्यू दॅट हेल्प इन डिलिव्हरिंग द वेपन्स. हे आम्हाला कारगिलमध्ये पण ह्या विमानाने खूप काम केलं. अगदी अचूक गोळीबारी होते या विमानामधून. आणि मी असं सांगतोय की मिराज तर छानच आहे. इट इज द फर्स्ट डिजिटल डेल्टा. इट्स अ डेल्टा शेप्ड एअरक्राफ्ट अँड इट इज वन ऑफ द फर्स्ट फ्लाय बाय वायर फायटर्स फ्रॉम फ्रान्स. पण बाकी पण Su-30s, Jaguars, they also would have been on standby. They would have also contributed towards this mission in some way. AWACS, AWC, या DRDOने बनवलं आहे. ओके, ह्या सगळ्यांचा ह्याच्यामध्ये रोल आहे. आणि इंजिनियर्स ज्यांनी या एअरक्राफ्टला लोड केलं पटकन क्वाइटली. तुम्हाला असं वाटतं की फक्त 12 लोकांनीच हे केलं आणि बाकी कोणीच नाही, असं नाही आहे. खूप लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. आणि इट्स अ फेदर इन एअरफोर्स कॅप दॅट इन स्पाइट ऑफ सो मेनी पीपल बीइंग इन्व्हॉल्ड, नोबडी न्यू दॅट द स्ट्राईक वॉज कमिंग. सज्ज असतं, कारण की पाकिस्तानचं एअरफोर्स सज्ज नव्हतं आणि 3:30 वाजता त्यांना कळलं पण नाही. आणि आपलं एअरफोर्स 24 तास 24x7 365 डेज सज्ज असतं. त्या संदर्भात काय सांगाल? नाही, आपण तर सज्ज असतोच. वी आर ऑन अलर्ट. ओके. आणि पण आपल्याला अजून गरज आहे. आपल्याला कसली गरज आहे? आपल्याला अवॅक्सची गरज आहे, आपल्याला AWCची गरज आहे. हे मोर अँड मोर एअरक्राफ्ट्स शुड कम सो दॅट यू हॅव ॲब्सोल्युटली कॅन सील द एअर स्पेस. आता आपल्याकडे हे अवॅक्स आणि AWC एअरक्राफ्ट्स थोडे कमी आहेत. सर, एक सामान्य माणसांना नेहमी कुतूहल असतं की वायुसेना त्या पद्धतीनं जाते आणि बॉम्ब वर्षाव करून परत येते. या संपूर्ण मोहिमेमध्ये 1000 किलोचे बॉम्ब सुद्धा टाकण्यात आले. हे जे बॉम्ब होते मोठे, हे कसे लोड करण्यात आले आणि या बॉम्ब्समुळे किती एरिया जो असेल तो डिस्ट्रॉय झाला असेल? म्हणजे 1000 किलोचा जो बॉम्ब, 1 टनाचा बॉम्बमुळे किती एरिया डिस्ट्रॉय झाला असेल? चांगलाच डिस्ट्रॉय होतो. म्हणजे डिपेंड्स ऑन टार्गेट टू मॅचिंग करतात. म्हणजे टार्गेट कसं आहे, कोणता बॉम्ब यूज करावा, किती किलोचा बॉम्ब यूज करावा, ह्याचं सगळं एक सॉफ्टवेअर आहे, ते मॅच करतं. आणि एक
म्हणजे तुला सांगू काय की 1000 पाऊंड जर इकडे पडला तर हा ब्लॉक पूर्ण निघून जाईल. इकडे दिल बी जस्ट बिग होल आहे. म्हणजे अंदाजे 40 मीटरचा जो रेडियस असतो त्याच्यामध्ये दर इज अ लिटल डॅमेज. व्हिडिओने सुनील लोंढेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर. पाकिस्तानवर केलेल्या जबरदस्त हवाई हल्ल्यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे. या लष्करी कारवाईवर बुलढाण्याचे शहीद जवान नितीन राठोड यांच्या वडिलांनी काय भावना व्यक्त केलेत त्या पाहूयात. पाकिस्तानचे लोक मारल्यानं थोडंसं समाधान आहेच आम्हाला, थोडं काहीतरी, परंतु हे सारखंच चालू ठेवायला पाहिजे. जोपर्यंत त्याचा बिमोड होत नाही तोपर्यंत हे सुरू ठेवायला पाहिजे. आपल्याला पूर्ण असं हे हमला चालू ठेवायला पाहिजे. ते त्यांचं जे हे आतंकवादी आपल्या लोकांना त्रास सगळं त्यांचा बिमोड होईपर्यंत लढा मागं घेऊ नये. आता थोडं समाधान झालं काहीतरी टक्के, परंतु हे चालू ठेवल्यानंतर बिमोड झाल्यानंतर भरपूर आम्हाला चांगलं आनंद वाटेल. त्यामुळे भारताच्या वीर जवानांसह संपूर्ण देशवासियांमध्ये एक जबरदस्त जोश आहे आणि अशाच पद्धतीनं पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा कोंडी करावी अशाच भावना सगळ्यांच्या आहेत. या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर अशाच प्रकारच्या सडेतोड उत्तराची प्रत्येक अपडेट